हाय, मी नीलम। आज एका नव्या पुस्तकासोबत आपण ऐकणार आहोत भाकरीसाठी चक्री। हे साधना झाडबुके यांचं प्रत्यक्ष अनुभवावर, त्यांनी अनुभवलेल्या गोष्टींवर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यातील एक गोष्ट मी आपणासाठी सादर करत आहे की जी सत्य घटना आहे कोल्हापूरमधील। तर ती आपण ऐकूया। भाकरीसाठी चक्री आणि या पुस्तकाच्या प्रकाशक आहेत विजया पाटील आणि साधना झाडबुके ताई, ज्यांनी देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसनाचं काम करून सर्वांना आपल्या पायावर उभं राहण्यास शिकवलं किंवा त्यांचे स्वतःचे हक्क त्यांना मिळवण्याच्या संदर्भात त्यांना खूप मदत केलेली आहे। तर त्यांची अशीच एक आपण गोष्ट ऐकूया। भर दुपारी करवीर पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदाराचा फोन आला। बाई, तुमची बाई फारच आवाज करते आहे, तिचं चक्रीचं सामान आम्ही जप्त केलं आहे, तुम्हीच तिला चक्री काढण्यास मदत दिली आहे असे सांगते, खरे काय हो? त्याच्या आवाजात कुत्सितपणा होता। मला कोणताच संदर्भ लागत नव्हता। मग मी, ती बाई कोण, तिचे नाव काय, ती कोठे व्यवसाय करते, तुम्ही तिचे सामान का जप्त केले, असे अनेक प्रश्न विचारले। आणि एखादी बाई कष्ट करून जगते आहे, तिला तुम्ही का त्रास देता म्हणून सुनावलेही। माझ्या अंगात समाज कार्यकर्ती संचारली होती। ठाणे अंमलदार पण काही कमी नव्हता। जरबेनं त्यानं मला प्रतिप्रश्न केला, तुम्ही समाज कार्यकर्त्या ना, मग असले कसले व्यवसाय बायकांना काढून देता? क्षणभर मी थंडच झाले। मी काय चूक केली? कोल्हापूर स्टँडवर इचलकरंजीहून रोज येऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या छायाला मी त्या व्यवसायातून परावृत्त केले, स्वतःच्या पायावर उभे केले, हीच माझी चूक? पण ठाणे अंमलदारांशी वाद घालण्यात आता अर्थ नव्हता। आमच्या PI साहेबांना भेटा, मग कळेल काय ते, असे म्हणत ठाणे अंमलदाराने फोन खाली आपटला। फोन चालू असताना छाया इतर पोलिसांशी हुज्जत घालत होती, ते स्पष्ट ऐकू येत होतं। संध्याकाळी करवीर पोलीस स्टेशनला मी हजर झाले। रगेल आणि रंगेल छाया बाहेरच कमरेवर हात ठेवून भांडणाच्या आविर्भावात उभी होती। मला बघताच तिला आणखी जोर आला। आमच्या बाई आल्या, आता दावतो तुला, हिसका, असं म्हणत तिनं माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश केला। तिच्या तोंडाची अखंड बडबड चालू होती। बरोबर नियमावर कोठे बोट ठेवायचे हे अशिक्षित छायाला चांगले माहीत होते, याचे मला विलक्षण आश्चर्य वाटले। मलाच ती सांगत होती, ताई, सायंकाळी 7 वाजल्यानंतर बायकांना पोलीस स्टेशनवर बोलवायचे नाही, लेडीज पोलिसांनीच अटक करायची, झडती घ्यायची, हे या पोलिसांना माहिती नाही काय? गरिबाच्या पोटावर पाय आणणाऱ्यांचं मड बसवलं। तिची बडबड, हातवारे, शिव्या ऐकून मीही वैतागले आणि तिला शांत बस, माझं मी बघून घेते म्हणून गप्प केलं। खरं तर मलाही मनातून पोलिसांचा राग आला होता, पण मी पडले सुशिक्षित। राग आतल्यात गिळून गप्प बसले। तेवढ्यात PI साहेबांनी आत बोलवले। मी छायाची कहाणी त्यांना सांगितली। छाया बोलकी, सुदृढ, देखणी मुलगी, आई देवदासी। छाया वयात येण्याआधीच आईने तिचे लग्न देवीबरोबर लावले। घरी 18-20 दारिद्र्य। वयात येताच तारुण्याने मुसमुसलेल्या छायाबरोबर झुलवा लावल्यास बऱ्याच लोकांची मागणी, पण झुलव्याचा मालक शेवटपर्यंत कट कसा काढणार? पाटलाने हौसेने झुलवा लावला। छायाला 2 मुले होताच पळ काढला आणि देखणी, चटपटीत, आकर्षक देहसौंदर्य असणारी छाया रस्त्यावर आली। राजरोस वेश्या व्यवसाय करू लागली, मुलांना पोसू लागली। आनंदी नावाची माझी देवदासी कार्यकर्ती तिला प्रथम माझ्याकडे घेऊन आली। छोटा मोठा उद्योगधंदा करून स्वावलंबी होण्याचे माझे म्हणणे तिला कळत होते, पण वळत नव्हते। मुलांच्या पालनपोषणासाठी हा घाणेरडा धंदा करावा लागतो याची तिला जाणीव होती। हळूहळू इतर देवदासींमध्ये मिसळणाऱ्या तिला माझे बोलणे पटू लागले। इतर देवदासी भाजी विक्री, कापूर, अगरबत्ती, ओट्या, नारळ विक्री करतात,
तसे आपणही करावे असे तिला मनापासून वाटू लागले. मलाही आनंद झाला, पण कोणता व्यवसाय करावा, कोठे करावा हे मात्र तिला सुचत नव्हते. एके दिवशी छाया उत्साहाने माझ्याकडे आली आणि म्हणाली, ताई, आता दिवाळी आली, गावोगावी जत्रा सुरू होतील, जत्रेत चक्री सुरू करतो, माप पैसे मिळतात. जत्रा नसल तेव्हा आठवडा बाजारात चक्री लावतो. त्या धंद्यातील मला सगळी माहिती आहे. झुलव्याच्या मालकाचा धंदा तोच होता. तो नसला की मीच धंदा सांभाळत होते. मला आनंद झाला. डोळ्यासमोर जत्रेतील पाळणे, लहान मुलांसाठी असणारी चक्रे दिसू लागली. मी मागचा पुढचा विचार न करता छायाला सहमती दर्शवली. महिला बालकल्याणाच्या स्वयंरोजगार अनुदानातून जत्रेत लहान मुलांच्या करमणुकीसाठीच्या चक्राच्या खरेदीसाठी म्हणून 500 रुपये अनुदान मिळवून तर दिलेच, पण पतसंस्थेच्या माध्यमातून विनाव्याज मी स्वतः जामीन राहून कर्जही काढून दिले. चक्री सुरू केल्यानंतर छाया अधूनमधून माझ्याकडे येत होती. कर्तृत्वाचे तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. हळूहळू कर्ज फेडण्याला पण तिने सुरुवात केली होती. आपण एका स्त्रीला अनैतिक व्यवसायातून परावृत्त करून स्वावलंबी बनवले आहे याचे फार मोठे समाधान मला मिळत होते. करवीरचे PI साहेब शांतपणे माझे बोलणे ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होते. मनातून मला राग येत होता. मी कळकळीने एवढे सांगते आहे, त्यांना काहीच नाही का? मग साहेबच म्हणाले, झाली ना तुमची बाजू सांगून, आता चहा घ्या आणि मी सांगतो ते शांतपणे ऐकून घ्या. छायाला तुम्ही स्वावलंबी बनवले ते चांगले केले हो, पण तुमचा चक्री या शब्दामुळे काहीतरी गैरसमज झालेला आहे. अहो, चक्री म्हणजे लहान मुलांच्या करमणुकीसाठी असते ते चक्र नव्हे. अहो, चक्री म्हणजे एक जुगार आहे आणि तो बेकायदेशीर आहे. त्यामुळे बेकायदेशीर धंद्यातील तिचे साहित्य जप्त करून कारवाई करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. त्यांचे बोलणे ऐकले आणि डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतही मला दरदरून घाम सुटला. समाजकार्याच्या बुरख्याखाली अनेक अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांच्या यादीत तर आपण नाही ना, या प्रश्नाने मला अस्वस्थ करून सोडले. कारण चक्री उपोषण, चक्कर आणि लहान मुलांच्या रंजनासाठी असणारे चक्र यापेक्षा चक्री याचा अर्थ वेगळा असू शकतो याचा शोध आणि बोध प्रथमच मला झाला. पण छायाच्या भाकरीसाठी फिरणाऱ्या चक्रीने माझी विचारचक्रे जोरजोरात फिरू लागली आणि चक्कर येत आहे की काय असे मला वाटू लागले. अंतर्मन सांगू लागले की तुझा हेतू शुद्ध आहे. फक्त पूर्ण माहिती करून घेऊन विचारांती, चौकशी अंती सर्व निर्णय घे. तळागाळात काम करायचे तर त्यांच्यात मिसळ, संवाद साध. त्यांचे व्यवहार, धंदे, त्यांची परिभाषा, संस्कृती, रीतिरिवाज समजून घे, तरच समाजकार्यात घट्ट पाय रोवू शकशील. समाजकार्याच्या सुरुवातीच्या काळातील हा अनुभव मला बरेच काही शिकवून गेला. हे साधनाताईंचं साधना साप्ताहिकमध्ये ऑगस्ट 2005 मध्ये हा त्यांचा लेख किंवा ही गोष्ट त्यांची आलेली होती. तर अशाच नवीन वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नेहमीच जॉईन राहा. माझ्या चॅनलच्या गोष्टी शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं का नाही ते आवर्जून नक्की कळवा. बाय बाय.